एक राखी जवानांसाठी यंदा शिर्डी ते साईनगर उपक्रमाचं संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून आयोजन करण्यात आलेल्या साई मंदिरातून पहिली राखी देत करण्यात आली सुरुवात। सीमेवरील जवानांसाठी साईबाबांच्या साई नगरीतून थेट श्रीनगर पर्यंत प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करणार आहेत। एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून हा राखी सन्मान रथ शिर्डीपासून जम्मू काश्मीर श्रीनगर पर्यंत प्रवास करणार आहे। 1 लाखाहून अधिक राख्या आपल्या वीर जवानांसाठी आणि त्यांच्या त्यागासाठी सर्व भगिनी पाठवणार आहेत। या राष्ट्रभक्तीच्या उपक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या चरणस्पर्श केलेल्या राखीने करण्यात आली आहे। संकलन कार्यक्रमात साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे तसेच साई भक्त व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली। यावेळी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम जो आहे ज्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आहे ते विवेक भैया कोल्हे त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व मान्यवर मंडळी आणि त्यांनी अत्यंत आपल्या बँडच्या माध्यमातून सुमधुर अशी दोन गायन केली असे सर्व सैनिकी स्कूलचे जे सर्व विद्यार्थी हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आपल्या मनपूर्वक अभिनंदन करतो। संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते वेगवेगळे राबवले जातात आणि गेल्या 5 वर्षापासून हा उपक्रम जो आहे तो राबवला जातो आणि या वर्षी जे आहे ते जवळपास 1 लाखाच्या वर भगिनींनी ज्या राख्या ज्या आहेत जमा केलेल्या राख्या ज्या आहेत त्या श्रीनगर इथे आपण जवानांना सुपूर्द करणार आहोत। देशामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करत असताना आपले जवान जे आहेत आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या त्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या सीमेचं आपल्या सर्वांचं संरक्षण करत असतात। त्या जवानांप्रती आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सीमेवर लढत असताना आपला देश जो आहे आपल्या सोबत आहे आम्ही सर्व आपल्या सोबत आहे ही भावना जी आहे त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा एक अत्यंत दिव्य हा जो अत्यंत चांगली भावना जी आहे मनामध्ये ठेवून आपण हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या साईबाबा संस्थानच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो। आपला हा जो प्रवास जो आहे अत्यंत सुखदायी हो यासाठी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आपल्या सीमेचं संरक्षण करणारे जवान जे आहेत त्या जवानांना सुद्धा बाबांचे आशीर्वाद लाभो यासाठी सुद्धा साईबाबांची प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मदत वृक्षारोपण रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे ढोल ताशा स्पर्धा असे असंख्य उपक्रम वर्षभर राबविले जातात। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेली 5 वर्ष सातत्याने सुरू आहे। यावर्षी ऑपरेशन सिंधूरच्या धर्तीवर सीमेवरील जवानांसाठी साईबाबांच्या साई नगरीतून थेट श्रीनगर पर्यंत प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करणार आहेत। एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून हा राखी सन्मान रथ शिर्डीपासून जम्मू काश्मीर श्रीनगर पर्यंत प्रवास करणार आहे। 1 लाखाहून अधिक राख्या आपल्या वीर जवानांसाठी आणि त्यांच्या त्यागासाठी सर्व भगिनी पाठवणार असल्याचं संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी सांगितलं। माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रमुख पदाधिकारी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आजी माजी चेअरमन सर्व संचालक परिसरातील देशप्रेमी नागरिक या ठिकाणी तरी ऊन आपल्याला असहाय्य झालेला आहे। विचार करा सीमेवरील सैनिक -50 डिग्रीमध्ये त्या ठिकाणी सियाचीन असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये देश हितासाठी उपस्थित असतात आणि म्हणून हा एक उपक्रम गेल्या 5 वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था आहे। कुठलाही राजकीय उपक्रम त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेत नाही, 5 उद्दिष्ट घेऊन काम करतो।
गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 9-10 वर्ष झाले स्थापन करून राष्ट्रीय युवा दिन त्या दिवशी स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी याची स्थापनेची संकल्पना आम्ही ठरवली आणि शिवजयंती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने स्थापनेचं पत्र रजिस्ट्रेशन आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतर युवा सशक्तीकरण असेल, पर्यावरण असेल, कृषी असेल, सामाजिक एकता असेल आणि आरोग्य असेल या 5 सूत्री कार्यक्रमावर गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. कोरोना काळात डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारणं असेल किंबहुना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वृक्ष लागवडी असेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न द्विगुणित होण्याकरता उपक्रम असेल, युवा पिढी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन असेल, असे वेगवेगळ्या माध्यमातून एक भाग म्हणून एक राखी जवानांसाठी गेल्या 4-5 वर्षांपासून आमचे युवा सेवक ही संकल्पना राबवत आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या कोपरगाव नगरीतून जवळपास 18 ते 20 हजार राखी या दरवर्षी या जमा होतात. परंतु गेल्या 1-2 वर्षाचा आमचा अनुभव राहिलेला आहे की आमची संकल्पना बघून वेगवेगळ्या शहरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला त्या ठिकाणी मागणी यायची की आमच्या राख्या देखील सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवा. आम्ही एकदा डोडा या ठिकाणी पोहोच केल्या, एकदा राजस्थानच्या सीमेवर पोहोच केल्या, एकदा माउंट आबूच्या तिकडे जाऊन आमच्या युवा सेवकांनी त्या राख्या पोहोच केल्या आणि म्हणून या वर्षी शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी आपण या प्रवास रक्षारथ त्या ठिकाणी युवा सेवकांनी तयार केलेला आहे. जवळपास 1 लाख राख्यांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे. 2265 किलोमीटर प्रवास करून हा रथ त्या ठिकाणी जाणार आहे. 25 शहरं मनमाड असेल, मालेगाव असेल, धुळे असेल, शिरपूर असेल, महाराष्ट्रातील काही शहरं आहेत, त्यानंतर इंदोर असेल, आग्रा, दिल्ली अनेक शहरांतून हा रक्षारथ जाणार आहे. परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्या शहरातील सामाजिक संघटनेने दिलेला आहे, एकंदरीत असं दिसतंय की या 1 लाखाच्या उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी राखी गोळा होतील अशी आजची परिस्थिती आहे. कारण की अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागताचं नियोजन त्या सामाजिक संस्थांनी त्या शहरांमध्ये शाळेचे विद्यार्थी असतील, काही ठिकाणी लेझिमनी या रथाचं स्वागत करणार आहे आणि अतिशय या शिर्डी नगरीतूनच का तर सबका मालिक एक हे एकताचा संदेश देणारे साईबाबांच्या नगरीतून अखंड भारत एक आहे, कुठल्याही जातीपातीत तेढ निर्माण न होता आपण भारतीय म्हणून विचार केला पाहिजे या भावनेतून खरं तर या शिर्डीतून ही चालू करायची इच्छा आमच्या सगळ्या युवा सहकाऱ्यांनी व्यक्त केली आणि त्याचप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानचं ब्रीद वाक्य आहे की जागूया ज्योत माणुसकीची आणि त्याचबरोबर सेवा हाच धर्म समजून गेले काही दिवस आमचे युवा सेवक काम करत आहेत. अगदी वारीमध्ये देखील त्या ठिकाणी चरण सेवा देण्याकरता गेले होते. गडविकर साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी जाऊन जेवढे वारकरी होते त्यांचे पाय दाबणं असेल, मॉलिश करणं. त्या उलट आपल्या देशामध्ये चंद्रयान सारखे मोहीम चालू आहे, गगनयान सारखे मोहीम यशस्वी झालेले आहे. 80 कोटी लोकांना आपण मोफत धान्य देऊ शकतो एवढा सक्षम आपला देश या ठिकाणी झालेला आहे. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये माफ करा, अर्थव्यवस्थेमध्ये 3 नंबर 4 नंबरला आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि ही महासत्तेच्या दिशेने वाटचाल चालू आहे. अर्थातच याच्यामध्ये कोणा एका व्यक्तीचा पक्षाचं योगदान नसून जवळपास 3 पिढ्या 20-25 वर्षाला एक पिढी बदलती. या तिन्ही पिढ्यांनी त्या पिढीतील डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, साधू संत असतील, राज्यकर्ते असतील, उद्योजक असतील, अधिकारी वर्ग असेल, राजकीय लोक असतील, शिक्षक वर्ग असतील, या सगळ्यांनी आपापल्या परीने योगदान दिलं आणि म्हणून आज आपल्याला हा सुवर्णकाळ देशामध्ये पाहायला भेटतोय. आणि ह्या भावनेतून देखील 1 राखी जवानांसाठी जेव्हा आम्ही संकल्पना केली त्याच वेळेस संजीवनी सैनिकी स्कूलचे आदरणीय सुमितदादा कोल्हे असतील किंवा त्यांची सर्व मंडळी असेल, यांनी या जवानांनी या बाल जवानच म्हणाल मी त्यांना, जे भविष्यातील आपले जवान आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली की सर आम्ही डिफेन्स मिनिस्ट्रीचा जो काय त्या ठिकाणी स्पर्धा होती त्यामध्ये 7 राज्यांमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा आमचा बँड आहे आणि आम्हाला देखील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या सैनिकांना मानवंदना द्यायची आहे. त्याचप्रमाणे
त्या सैनिकांच्या माध्यमातून देखील ज्या भगिनी आम्हाला राखी पाठवत आहे त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे आणि निश्चितपणाने आपण परत एकदा टाळ्या वाजून त्यांचे खरं आभार व्यक्त केले पाहिजे। सचिन भाऊ तुम्ही जरी म्हटलं त्यांचं संचलन बघण्यासारखं आहे, तर जागे अभावी ते चालता चालता फॉर्मेशन मध्ये बँड वाजवतात आणि अतिशय सुरेख मंत्रमुख होऊन जातो। हे भक्तीचे गीत अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गातात आणि म्हणून आपण अशाच पद्धतीचे एक राखी जवानांसाठी आमचा मागचा अनुभव राहिलेला आहे। नाव, पत्ता, ऍड्रेस, मोबाईल नंबर टाकताना मागे त्यांच्यासाठी संदेश दिला। आमच्या बाल भगिनी असतील किंवा मोठ्या युवती असतील आणि अनेकांचा अनुभव आहे की त्या सैनिकांचा फोन येतो, आभार व्यक्त करता, कृतज्ञता व्यक्त करता, भारावून जाता आणि ह्याच भावनेतून सीमेवरच्या सैनिकांचा मनोबल वाढावं या दृष्टिकोनातून हा खरं तर उपक्रम आपण घेतलेला आहे। या वर्षी आपण तो 6 राज्यातून जवळपास त्याचा प्रवास त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बहिणींचं प्रेम, आपुलकी, आदर पोच करणारा हा एक उपक्रम आहे। त्याबरोबर जाणारे सर्व 20-25 युवा सेवकांना देखील शुभेच्छा देतो। या निमित्ताने आपण सर्व या उपक्रमासाठी भेट द्यायला आले त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो। सैनिकांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपण घेतली आहे। ही पुढे देखील अशाच पद्धतीने आपण कार्यरत करूया। संकल्पना या निमित्ताने आपण करूया। साईबाबांची भूमी जरी असली तरी अनेक क्रांतिकारी त्यावेळेस साईबाबांचं मार्गदर्शन दर्शन घेण्याकरता या भूमीत यायचं। अनेक स्वतंत्र सेनान्यांची ही भूमी आहे आणि म्हणून विशेष महत्व या भूमीला प्राप्त झालेलं आहे। अशा भूमीतून आवाज निघतो याचा विशेष आनंद मला या ठिकाणी वाटतो। त्यासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आले, त्यांचेही मी यामध्ये आभार व्यक्त करतो आणि या मोहिमेसाठी किंवा शिर्डी ते श्रीनगर या प्रवासासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझा मनोमन थांबवतो। जय हिंद, जय भारत। राष्ट्रभक्तीचे ऊर्जादायी कार्य शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणस्पर्श केलेल्या राखीने संकलनाला सुरुवात करण्यात आली। हा प्रवास रक्षाबंधनापर्यंत युवक करणार आहेत। सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना देशातील या भगिनींच्या राख्या प्रत्यक्ष सुपूर्द केल्या जाणार आहेत। शिर्डीत आज आयोजित केलेल्या एका राखी जवानांसाठी या उपक्रमात साई दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भगिनींनी अत्यंत भावुक होत आपल्या सैनिक भावांना राख्या पाठवल्या आहेत। मी अर्चना जाधव शेगाव अकोल्याहून आलेले आहे साईरामचं दर्शन घ्यायला। माझा भाऊ सुद्धा पूर्ण 3 गाड्याच्या ओढले गेले तर 4थ्या गाडीमध्ये माझा भाऊ होता आणि जे चिकडे झाले होते आपल्या सैनिकांचे तेव्हा माझा भाऊ येत होता। तो एका बाटलीमध्ये एका सैनिकाचं एका बाटलीमध्ये मिळालं होतं। तर असं वाटतं एक सैनिकाच्या बहीण कोणाला राखी बांधणार। आता माझं लद्दाख मध्ये आहे आणि आता आपलं एक आता लढाई झाली होती त्याच्यामध्ये माझा भाऊ होता आणि असं वाटतं की आमचा भाऊ घरी नसतो जेव्हा राखी असते तेव्हा हे आज खरं असं वाटतं साईबाबांनी आता हे एवढे भाऊ दिले मला आणि आज इथेच मी माझी राखी देऊन यांना शुभेच्छा देते आणि मीच तुमची आता बहीण मला बांधून घ्यावं बस एवढंच म्हणते। मला काही एवढं येत नाही पण एवढं बोलून माझं मन खूप भरभरून येतोय। पण साईराम इथं आला होता, काय कार्यक्रम पाहून तुम्ही भारावून गेलाय? नमस्कार, मी सौ सोनाली अतुल रेणे, मी राजुरावरून आले आहे, चंद्रपूर जिल्ह्यातले आहे आणि मी इथे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते। परंतु महिलांची जी अडचण असते ती आल्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकले नाही। पण इथे इतका सुंदर कार्यक्रम चालू होता आणि मी इतके भारावून गेले। प्रत्येक बँड वाद्य इथे सुंदर सादर केलं आणि एक राखी जवान के नाव म्हणून हे केलं गेलं। खूप भारी वाटलं मला असं वाटलं की भलाही मी अंधार जाऊ शकले नाही पण मला माझे साई इथे मिळाले, मला खूप चांगलं वाटलं। हा जो उपक्रम आहे सैनिकांप्रती राखी जाते, शिर्डीतून जाते, साईबाबांच्या आशीर्वाद त्याच्यात तुमची काय तुम्ही राखी देता? जे भाऊ आपल्या बहिणींपर्यंत येऊ शकत नाही राखी बांधायला त्यांना ही राखी पोहोचली म्हणजे माझी बहीण मला मिळाली असं त्यांना वाटायला हवं आणि ही राखी त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांनी बांधावं। त्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना देशातील या भगिनींच्या राख्या प्रत्यक्ष सुपूर्द केल्या जातील। आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थी बँड पथकाने विविध देशभक्तीपर धून वाजवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं।